DJ शुभम। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर आपल्या सर्व इथे VPN जे असेल ते इथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिले, त्यातून तुम्ही कोणताही इथे एक इमेज घेतल्यानंतर त्या इमेजवरती आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, त्याची जी लेअर असेल ती आपल्या 20 सेकंदापर्यंत इथं आणायची आहे मित्रांनो. तर आता आपण 20 सेकंदापर्यंत त्याची जी लेअर आहे ती आपण इथं आणूयात. आणि त्यानंतर प्रत्यक्ष सुरले ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर आपल्या ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपल्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा बेटवाला इथे व्हिडिओ दिला आहे तो आपल्या इथं जिथं काय करायचं मित्र ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर जो काही इथं ॲड असेल तो आपल्या सर्वात तिथे एक्स्ट्रॅक्ट जे तिथं करून घ्यायचा. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला बिटनुसार इमेज असेल तर आपल्या इथं काय करायचं मित्रांनो, इथं स्प्लिट करायचं आहे. तर बिट 2वरती येऊन स्प्लिट करा, परत आपल्या इथं बिट 3वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत आपल्या बिट 4वरती येऊन जिथं आपल्याला इथं स्प्लिट करायचं आहे, परत बिट 5. अशा प्रकारे मित्रांनो इथं जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे असतील ते इथं स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर एक्स्ट्रा जो काय पाडा असेल त्या इमेजचा इथं डिलीट करून टाका. आणि त्यानंतर जो आपण इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथे डिलीट करून टाका. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, सेकंड इमेजवरती येऊन आपल्या रिप्लेसचा जो ऑप्शन असेल त्यावरती येऊन जायचं. त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जे काय करायचं, तुम्हाला जो कोणता फोटो इथं घ्यायचा असेल तो घ्या आणि अशा प्रकारे इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस इथं करून घ्या. ओके, तर मित्र आता आपल्या इथं काय करायचं, आता ॲनिमेशन आपल्या इथं जिथं अप्लाय करायचं. ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर इनमध्ये येऊन आपल्या रेन फिल्म अशा प्रकारचं एक इथं भेटेल, इथं ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतर आपल्या नंतरच्या इमेजवरती येऊन जायची. त्यानंतर परत जिथं आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन बाउन्स रश द्या. त्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. आणि त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं आपल्याला डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे मित्रांनो. परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये रेक्टँगल आउट हा ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इनमध्ये येऊन आपलं कॉलायजन अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं आपला डिस्टॉर्ट स्टेज हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावर जाऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन विव्हन स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा. परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावर येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं रोल इन आउट 1 द्यायचा आहे. परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावर येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं कॉम्बोमध्ये येऊन इथं रोल इन आउट 2 द्यायचा आहे. परत नंतर आपला जो काही इथं शेवटचा इमेज असेल त्यावर येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं पॅडिंग जो ॲनिमेशन इथं अप्लाय करून टाका. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपले सर्व काही ॲनिमेशन होते ते इथं देऊन झाले. त्यानंतर आपले इफेक्ट द्यायचे. इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या जिथे बघा मित्र काय करायचं सर्वात आपल्या 2 सेकंदावरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या जिथे काय करायचं इंट्रो आउट्रो यामध्ये येऊन आपल्याला इथं बघा एक अशा प्रकारचं आहे बघा मल्टी स्क्रीन ओपनिंग अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायची जे आपल्या इथं 5 सेकंदापर्यंत करा. परत 5 सेकंदावरती आपल्याला तिथंच थांबायचे. त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर सॉरी मित्र बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये स्पिरल क्लोन हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला ग्रॅफिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन ट्रेंडिंग ग्रॅफिटी हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक डायमंड जो अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती तिथं करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन स्पीड जी असेल ती इथं 0 इथं करून द्यावा. परत नंतर आपल्या नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपला बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोइन डबल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती तिथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या जिथे काय करायचं बघा मित्रांनो, परत जिथे आपला बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्या ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक रोटेटिंग स्विंग अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर जिथे आपल्या परत बघा
व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये कवर रोटेशन अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंटवर जाऊन इमेज परत इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये जे अशा प्रकारचा मोडी कॉलेज अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंटवर जाऊन इमेज परत इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन पॉपिंग कॉलेज अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंटवर जाऊन इमेज परत इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जिथे बॉडी पेक यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये वर्टेक्स रिंग अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंटवर दोन इमेज परत इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो काय आपला आजचा इथे व्हिडिओ होता ते रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे त्याचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.